आज माझी कथा म्हणजे सत्य कथाच तुमच्यासमोर मांडायची खूप इच्छा झाली आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं पुन्हा माणूस म्हणून जगताना. पुन्हा माणूस जरा वेगळं वाटतंय ना? हो, पण हीच परिस्थिती माझ्यावर ओढवली होती आणि माझ्यासारख्या कित्येकांवर. तसा मी मूळचा कर्नाटक भागातला. घरची परिस्थिती अगदी काही बरी नव्हती, पण रक्त आटवून दिवस ढकलायचं चाललं होतं. आई, भाऊ, त्यांचं कुटुंब आणि मी असे आम्ही राहत होतो. हायवेजवळच आमचं घर होतं आणि तिथंच नियतीनं माझ्यावर खाला घातला. घराबाहेर झोपलो असताना एक भरधाव गाडी आली. ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. गाडी माझ्या अंगावरून गेली होती. गाडीसोबत मी फरफटत गेलो आणि एक हात आणि 2 पाय विचित्र पद्धतीने गमावून बसलो. भरपाई म्हणून फक्त दवाखान्याचा खर्च मिळाला, पण माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं. कसं तरी वर्षभर घरच्यांनी सांभाळलं, पण नंतर तेही मला कंटाळले. एका रात्री मला टाकून सगळेजण घर सोडून गेलेत, तेही कायमचे. त्यांना कुठे शोधू आणि काय करू हे काहीच समजत नव्हतं. आता जगण्यासाठी भुकेशी 2 हात करायची वेळ येऊन ठेपली. कोणाकडे काय काम मागणार? मी काहीच करू शकत नव्हतो. आत्महत्या करण्याशिवाय माझ्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता, पण ते करण्याचं धाडस किंवा ते बळ माझ्यात नव्हतंच. मी पूर्णपणे हताश झालो होतो आणि माझा नरकातील प्रवास एका भिकाऱ्याच्या रूपात सुरू झाला. गावातल्या पोरांनी मला एका गावात आणून सोडलं. घसटत भीक मागणं आणि पोटाची खळगी भरणे हे सुरू झालं. रेल्वे स्टेशनवर भीक मागत मी बरेच दिवस काढले. जमिनीची चटई आणि आकाशाचं पांघरुण करून जगत होतो. स्वतःच्या नशिबाला दोष देत दिवस ढकलत होतो. माझ्यासारखे बरेच जण तिथे होते. तिथे एक बाई तर मानसिक रुग्ण होती. तिच्या अंगावर वस्त्र आहे की नाही याचं देखील तिला भान नसायचं. माझ्याकडे कुत्सितपणे बघणाऱ्या नजरा तिच्या विवस्त्र शरीराकडे गिधाडी नजरेनं बघायच्या. किती वेळा तरी तिच्या शरीराचे लचके तोडणारे लांडगे देखील मी पाहिले. काय घडतंय याची जाणीव तिला होत नसावी. कधीतरी ती विचित्र हसायची, तर कधी धाय मोकळून रडायची. निसर्गाने जर त्याची किमया दाखवली असती तर जन्माला येणारी पोरं आई बापाविना राहिली असती आणि या भिकाऱ्यांच्या जगात एक नवीन भिकारी दाखल झाला असता. आजूबाजूने जाणारे लोक नाकाला हात लावून चिल्लर भिरकावायचे आणि केवढं मोठं पुण्य केलं अशी भावना चेहऱ्यावर दाखवायचे. या पुण्यवंतांमुळेच आमच्या भुकेचा आगडोब कसाबसा विझवला जायचा. जगण्याची ही लढाई चालू असताना कितीतरी श्रीमंत भिकारी मी पाहिले, अगदी प्रोफेशनल भिकारी. हा वर्ग आमच्यावर अत्याचार करणारा. खरं तर गरज आम्हाला होती, पण हे सगळे पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग शोधून आयते जगणारे होते. त्या विधात्यानं असं कसं आयुष्य बनवलं माझं? मला समजत नव्हतं. कसं वावरायचं, कसं राहायचं. भगवंताने एक अक्कल तेवढी दिली होती. भूक लागली की हात पसरायचे आणि तुमच्यासारख्या लोकांना पुण्य मिळवून द्यायचं. काही वेळा तर उरलं सुरलं नाचलेलं अन्न पुढ्यात यायचं. ते खाण्याशिवाय काही पर्यायच उरत नसे, कारण आम्हालाही भूक लागते. आम्हाला आसरा देणारे, खरं पुण्य कमवणारे हात कधी मिळालेच नाही. रोज इतक्या लोकांना पुण्य मिळवून आम्ही देतो, पण आमच्या पदरी भगवंत काहीच का घालत नाही? काय रे माधवा, अजब तुझी कृपा. पण माझं हे सगळं बोलणं त्या विधात्यानं ऐकलं बरं का. मला एक हक्काचा आसरा मिळाला. माझ्यासारख्या 92 जणांना सावली केअर सेंटरनं आश्रय दिला. हो, सावली केअर सेंटरनं. ते आम्हाला भिकारी नाही तर निर्वासित समजतात. ज्यावेळी मला उचलून आणलं त्यावेळी माझ्या अंगाला येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीला त्यांनी स्वीकारलं. मला स्वच्छ करून अगदी घासून पुसून आंघोळ घालणारी ती माणसं माझ्यासाठी माधव म्हणून उभी टाकली. रोजचं 3 वेळचं गरम ताजं अन्न आणि औषधोपचार सुरू झालेत. त्यांनी माझ्या घरच्यांची चौकशी केली. अगदी घरी सोडण्याची देखील तयारी दाखवली, पण मीच नको म्हणालो.
सावलीनं मला पुन्हा माणूस बनवलं आणि माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला. आज मी आनंदानं सावलीत वावरतोय, अगदी माणसासारखा.